भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या वक्तव्यामुळे आता वादाची शक्यता निर्माण झाली आहे। काश्मीरच्या श्रीनगरच्या स्तंभावर तिरंगा नसण्याचं कारण नेहरू होते असं अनिल बोंडे यांनी म्हटलंय। काश्मीरच्या श्रीनगरच्या स्तंभावर तिरंगा नसण्याचं कारण नेहरू होते असं भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यांच्या या विधानासंदर्भात आता काँग्रेसकडून काय नेमके प्रतिक्रिया दिली जाते, कशा पद्धतीने आता त्यांच्या या विधानासंदर्भातल्या प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। जेव्हा गेलो तेव्हा त्या लाल चौकात गेलो, 20 वर्षाच्या अगोदर गेलो होतो तेव्हा त्या लाल चौकात जो स्तंभ आहे त्याच्यावर तिरंगा ध्वज नव्हता आणि यावेळेला जेव्हा गेलो तेव्हा तिरंगा ध्वज होता। तुम्ही पाहिलं असेल फेसबुकवर आणि एवढा अभिमान वाटला की त्या तिरंगा ध्वज नसण्याचं कारण पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि आता तिरंगा ध्वज असण्याचं कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी।